नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. सो व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर मी माझी ओळख करून देतो. जे न्यू व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी. माझं नाव लौकिक चंद्रकांत विलासे. मी एक इंटिरियर डिझायनर आहे. सो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आजकाल भरपूर लोक घरं घेतात किंवा रिनोव्हेशन करतात जुन्या घरांचं, किंवा काही घरं म्हणजे लाईक पेंटिंगचं काम बोला किंवा फर्निचरचं काम बोला किंवा पूर्ण ओव्हरऑल फर्निचर. सो त्याच्यात भरपूर चॅलेंजेस येतात लोकांना, की जसं फर्निचर सिलेक्शन बोला किंवा कलर सिलेक्शन बोला किंवा पॅनलिंग सिलेक्शन, जे काय डोअर्स वगैरे, फ्लोरिंग्स, लाईक ऑल. सो त्याच्यात चॅलेंजेस येतात. त्याच्यामुळे आपण एक एक जे चॅलेंजेस आहेत ते एक व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. सो चॅप्टर 1 ज्याचं सब्जेक्ट असेल लिव्हिंग रूम. सो आपण लिव्हिंग रूमपासून स्टार्ट करूया, कारण की भरपूर जण आहेत की जे लिव्हिंग रूममध्ये कन्फ्युजन असतं की मी कलर कोणता मारू किंवा कलर सिलेक्ट कोणता करू, किंवा माझं फर्निचर ऑलरेडी आहे तर त्याला माझं कुठलं कलर मॅच होईल. सो अशा भरपूर चॅलेंजेस असतात क्लायंटला. सो त्याचं आपण हळूहळू एक चॅलेंज आपण सॉल्व्ह करूया. आणि माझ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन शो करीनच. त्याच्यात तुम्हाला इझी होऊन जाईल की कलर सिलेक्ट करताना. सो होतो काय प्रॉब्लेम की भरपूर क्लायंटला असं होतं की मला ऑरेंज कलर हवा आहे किंवा रेड कलर हवा आहे किंवा ग्रीन कलर हवा आहे. बट होतं काय ह्याच्यात, आणि आजकाल भरपूर ॲप्स पण आले आहेत. तुम्ही जसं ChatGPT बोला किंवा गुगल जेमिनी बोला, ज्याच्यात तुम्ही टाकलात तर एक इमेज टाकली तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला तो पूर्ण घराचा व्हिडिओ या इमेज बनवून देतो. की तुम्ही समजा कॉम्बिनेशन केलात की ऑरेंज कलर विथ व्हाईट, सो तुम्हाला तो हे करून देईल, तुम्हाला पूर्ण इमेज बनवून देईल 3D. सो त्याच्यात होतं काय की ते दिसताना खूप चांगलं दिसतं त्याच्यात, पण जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही कलर मारता तेव्हा मग ते असं होतं की अरे यार, हा तर एकदम खूप जास्त डार्क झाला. आणि भरपूर लोकांचं असं असतं की अरे मला ग्रीन कलर कुठेतरी यूज करायचा आहे, किंवा माझ्या वास्तूप्रमाणे मला हा ग्रीनच कलर हवा आहे किंवा ऑरेंजच कलर हवा आहे किंवा मला जांभळा कलरच हवा आहे. आणि हे लोक मारतातही. त्याच्यानंतर कलर झाल्यावर मग ते होतं की अरे हे एकदम मिसमॅच झालं, माझं फर्निचर त्याला मॅच नाही होते. बट मग ह्याच्यात करायचं काय? सो बेसिक कलर आहेत, मी जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे शो करीनच. बेसिक कलर आहेत ज्यांचं समजा काही क्लायंटचा बजेट नसतो की मला फक्त कलरच करायचा आहे, मला फर्निचर वगैरे काही नाही करायचं आहे. इव्हन काही क्लायंट बोलतं की माझं जुनं फर्निचर झालंय बट मला फक्त कलर करायचा आहे. काही क्लायंटचं असतं की अरे माझं पॅनेलिंग पण झालंय पण मला आता कलर कळत नाही की त्याला मी कोणता मॅच करू. सो त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर. मी नक्कीच तुम्हाला गाईड करीन. सो पटलं तर नक्कीच तुम्ही फॉलो करा. सो पहिलं तर आहे की कलर कॉम्बिनेशन. मी एवढं इम्पॉर्टंट का देतो त्याच्यावर, कारण की होतं काय, जेव्हा आपण कोणताही कलर, समजा रेड कलर घ्या किंवा ऑरेंज कलर घ्या किंवा ग्रीन कलर घ्या, हे कलर आपण देतो. बट त्याचं बेसिक म्हणजे त्याच्या मागचं रिझन ही असतं की आपण आपल्या आता नॉर्मली लोक काय करतात की हा ठीक आहे, चांगला वाटतं, हा मारून टाक. बट त्याच्या मागे रिझन असतात. मी एक इंटेरियर डिझायनर आहे, तर मी प्रत्येक गोष्ट करताना एक रिझन असतं आमचं की मी हे करतो तर मी का करू, किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, त्याच्या पुढच्या डिझायनिंगवर काय इम्पॅक्ट होणार आहे, या फर्निचरवर काय इम्पॅक्ट होणार आहे. सो कलर सिलेक्शन म्हणजे आता समजा तुम्ही ऑरेंज कलर दिलात किंवा रेड कलर दिलात घरात, तर होतं की आपण एकतर इव्हन एवढं ट्रॅव्हलिंग खराब झालंय आपलं की आपण ट्रॅव्हलिंग करून थकून बिकून घरी येतो. त्याच्या घरी आल्यावर पण तो जो कलर असतो ऑरेंज कलर, तो सारखा आपल्या डोळ्यांना हे करत राहतो की टेम्परेचर तुमचं हायच ठेवणार तो नेहमी. बाहेरून आला तर तुम्हाला काम कधीच फील करून देणार नाही. आणि इव्हन लोक बोलतात की अरे काय नाही, असंच असतं, काय असं काय होत नाही. पण होतं ह्याचा इफेक्ट हळूहळू होतो. आज आला तर उद्या तुम्हाला असं त्याचा नाही, पण हळूहळू तुमच्या बॉडीला ते टेम्परेचर तुमचं तो काम करून देणार नाही, कारण की तो कलर सारखं तुमच्या डोळ्यात येत राहणार. आणि आपण एवढं ट्रॅव्हलिंग आपलं खराब झालंय की ट्रेनचा ट्रॅव्हल बोला किंवा बसचा ट्रॅव्हल बोला. तुम्ही लाईक सिम्पल एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, की तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जावा, तुम्हाला कधीच असे कलर दिसणार नाहीत. आणि तुमचे ते बोला ना लाईट्स पण तुम्ही बघाल ना, तर त्यांच्या एक वॉर्म कलरचा लाईट्स असतात, या नॅचरल व्हाईट वापरतात ते. या 2 लाईट्समुळे एवढा इम्पॅक्ट होतो की आपण एंट्री केल्या आपण काम होऊन जातो, की आपण जेवढे थकलेला असतो आपला थकवा निघून जातो विदिन अ मिनिट्समध्ये. सो हे खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणून मी बोलतो की घरात कधी कलर देताना कधी डार्क कलर यूज नाही करायचे. हा, तुम्हाला डार्क कलर द्यायचेच आहेत तर एक छोटा पॅच बघा किंवा कॉलम बघा किंवा एक निश वॉल बघा. तुम्ही काय त्याच्यात यू कॅन डू इट. सो तुम्ही त्याच्यात करू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. सो म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला की खूप सारे हे चॅलेंजेस येतात की अरे आता मी कलर केलाच आहे तर मग आता पुढे काय करू मी, आता मला हे म्हणजे कळत नाही मला, मी आता सगळं तर माझं पेंटिंगचं आता म्हणजे बॅलन्स आहे, आता मी काय करू. सो त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की माझ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तसं सिलेक्शन दिलेले आहेत. एक बेसिक कलर आहे जे कोणीही तुम्ही यूज करू शकता, त्याच्यातले बेसिक कलर. एक व्हाईट कलर तर आम्ही बेसिक म्हणून वापरतोच, की एक लाईक क्रीम कलर बोला. सो त्याचे नंबर कोड पण मी टाकले आहेत त्याच्यात त्या
शीटमध्ये. सो ते तुम्ही सिलेक्ट करून ते तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला इझी राहील, कोणतेही पेंटिंग करताना वगैरे इझी राहील. आणि हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कलर करता तर हे बेसिक्स लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितले की आपल्या बॉडीवर त्याचा इम्पॅक्ट होत, हे कधी पण विसरू नका. कारण की ही छोटी गोष्ट म्हणजे नाही आपल्या लक्षात येत, बट ही इम्पॅक्ट करते हळूहळू हळूहळू तुमच्या बॉडीवर. सो हे मेन लक्षात ठेवा आणि मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.